नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या MRTP ॲक्टच्या अमेंडमेंट व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, स्ट्रक्चर प्लॅन हा एक नवीन आणि मोठा बदल करून आणलेला एक पार्ट जो की MRTP ॲक्ट 1966 मध्ये ॲड करण्यात आलाय, जो की सेक्शन 42H पासून त्याला ॲड करण्यात आलाय. याच्या संदर्भातली डेफिनेशन मधला जो काही बदल होता किंवा नवीन डेफिनेशन जी त्यांनी आणलेली होती त्या संदर्भातला पार्ट आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलेला होता, जो की आपला पहिला व्हिडिओ असेल. ज्या विद्यार्थ्यांनी पहिला आणि दुसरा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्या, कारण तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, त्यामुळे लोकल एरिया प्लॅन आणि स्ट्रक्चर प्लॅन काय असतो किंवा तो कोणाच्या संदर्भात असतो, कोण प्रिपेअर करतं, कंटेंट काय असतात, टाइम पिरियड किती असतो, कुठे तयार केला जातो, हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल. हा सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येतोय. शॉर्ट म्हणजे एकदम शॉर्ट नाही, पण यामध्ये सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या जातील की एक स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड केल्या जातात. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे जो की अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, हा जो स्ट्रक्चर प्लॅन आहे जो की MRTP ॲक्ट मध्ये नवीन अमेंडमेंट 42H पासून करण्यात आलेला आहे. त्याचा सेक्शन नंबर 42H काय सांगतो? डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर स्ट्रक्चरल प्लॅन किंवा स्ट्रक्चर प्लॅन. बरोबर आहे. आता बरेचदा आपल्या डोक्यात काय येतं की स्ट्रक्चर प्लॅन म्हटलं की स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण याला बघतो, पण तो प्लॅन तसा नाहीये. किंवा एखादा बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच काय, आपण एखादं कन्स्ट्रक्शन म्हणूया किंवा एखादा पर्टिक्युलर ढाचा वगैरे ज्याला बोलतो, तर त्या स्ट्रक्चरलाच आपण स्ट्रक्चर आतापर्यंत बघत आलोय. पण MRTP ॲक्ट मध्ये याचा कॉन्सेप्ट जो आहे तो पूर्णपणे वेगवेगळा आहे किंवा वेगळ्या पद्धती त्याला दाखवलेला आहे. स्ट्रक्चर प्लॅन कसा असतो, कोणत्या कोणत्या गोष्टी दाखवल्या जातात, तो कुठे केला जातो, तो मायक्रो आहे की मॅक्रो आहे, तो मॅक्रो लेवल प्लॅन आपण आहे हे व्हिडिओ 1 मध्ये आपण सांगितलं होतं किंवा आपण लक्षात आणून दिलं होतं. त्या संदर्भातच हा प्लॅन कोण तयार करू शकतो, जसं की लोकल एरिया प्लॅन संदर्भात मागच्या व्हिडिओ नंबर 2 मध्ये बघितलं होतं की लोकल एरिया प्लॅन ज्या वेळेला आपण प्रिपेअर करतो त्यावेळेला तो लोकल एरिया प्लॅन प्रिपेअर करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर त्यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली अपॉइंटेड ऑथॉरिटी ही वर्कआउट करते. पण स्ट्रक्चर प्लॅनला जर का तुम्ही विचारात घेतलं, त्या स्ट्रक्चर प्लॅनला एक वेगळ्या पद्धतीचं पार्ट अवेलेबल आहे किंवा करून दिलेलं आहे. तर यामध्ये काय की तुम्हाला एक लक्षात येईल की स्टेट गव्हर्नमेंट यामध्ये इनिशिएटिव्ह घेत असतं. ओके. किंवा स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्यासंदर्भात जो काही पॉवर आहे, जे काही राईट्स आहे, अधिकार आहे, हे स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणजेच काय, सेक्शन 42H नुसार काय सांगितलंय, स्टेट गव्हर्नमेंटला राईट्स आहे की ते कोणत्याही रिजन, प्लॅनिंग ऑथॉरिटी एरिया किंवा न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एरियासाठी स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेऊ शकतात. एक लक्षात घ्या, मी काय बोललो, स्ट्रक्चर प्लॅन कोण तयार करू शकते? स्टेट गव्हर्नमेंट. डोक्यात फिट करून ठेवा. स्ट्रक्चर प्लॅन कोण तयार करणार? स्टेट गव्हर्नमेंट. कुणासाठी तयार करणार? एखाद्या रिजनसाठी जिथे रिजनल प्लॅन आहे, एखाद्या प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी म्हणजे जिथे डेव्हलपमेंट प्लॅन आहे, किंवा एखाद्या न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एरियासाठी जिथे न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे तिथल्यासाठी स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचा निर्णय स्टेट गव्हर्नमेंट घेऊ शकतो. आणि निर्णय ते स्वतःहून किंवा इतर ऑथॉरिटी मार्फत, म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटी असू दे, न्यू टाउन्स ऑथॉरिटी असू दे, किंवा स्टॅच्युटरी ऑथॉरिटी असू दे, किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज, कंपनीज असू दे, त्यांच्याकडून इम्प्लिमेंट करू शकते. यामुळे काय, स्ट्रक्चरल प्लॅन हा स्टेट ड्रिव्हन मॅक्रो प्लॅनिंग टूल आपण असं म्हणू शकतो. जसं की आपण आतापर्यंत बघितलंय की लोकल एरिया प्लॅन मायक्रो प्लॅनिंग टूल होतं, एकदम बारीक छोट्या एरियावर आपण त्याला इम्प्लिमेंट केलं होतं किंवा त्याचा प्रिपेअर केलं होतं त्याला. बरोबर आहे. पण आता जर का विचार केला तर हा जो स्ट्रक्चर प्लॅन आहे हा स्टेट ड्रिव्हन आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट कडनं प्रिपेअर केला जातो आणि याला आपण मॅक्रो प्लॅनिंग टूल असं म्हणतो. म्हणूनच काय की मी याला काय म्हटलं होतं की हा जो स्ट्रक्चर प्लॅन आहे हा स्टेट ड्रिव्हन मॅक्रो प्लॅनिंग टूल म्हणून आपण याला ओळखू शकतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय आहे की पुन्हा जसं की आपण RP, DP, TPS आणि आता लोकल एरिया प्लॅन मध्ये बघितलं होतं की एक बाउंड्री नोटीस
आणि प्लान कम्युनिकेशन हे आपण आतापर्यंत बघितले, ते सुद्धा या स्ट्रक्चर प्लॅन मध्ये आपल्याला बघायचं आहे. जसं की स्टेट गव्हर्नमेंट स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचा इंटेन्शन स्वतः डिक्लेअर करू शकतो. डिक्लेअर करताना संबंधित डिस्ट्रिक्ट कलेक्टर, बघा मी शब्द काय वापरतो, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा न्यू टाउन्स ऑथॉरिटीला नोटीस पाठवते. बघा, स्वतः स्टेट गव्हर्नमेंट स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचं इंटेन्शन डिक्लेअर करू शकते आणि संबंधित जो कोणी डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल, प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल किंवा न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांना नोटीस पाठवते. ज्यासोबत स्ट्रक्चर प्लॅनचा एरिया, त्याची बाउंड्री हे सर्व दाखवणारा प्लॅन सुद्धा त्या नोटीस सोबत पाठवला जात असतो. त्यामुळे त्या संबंधित ऑथॉरिटीला, जी काही रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी असेल, त्याला प्रपोज प्लॅनिंग एरिया बद्दल स्पष्ट माहिती मिळते की कोणत्या एरियासाठी हा स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर केला जाणार आहे किंवा तयार केला जाणार आहे. लक्षात येत आहे? याच मध्ये त्यांनी काय सांगितलं की हा जर तुम्ही बघितलंय सेक्शन 1 आणि 2, द स्टेट गव्हर्नमेंट बाय द नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर इट्स इंटेन्शन to undertake a structural plan in respect of area within any region or any area of the planning authority or any area of the new towns development authority or a part of their under this act, as the case may be, either on its own through the planning authority, new town development authority, any other statutory authority or agencies owned and controlled by the central government or the state government. The state government shall declare its intention by notice to prepare a structure plan and shall dispatch a copy of such a notice with a copy of plan showing only the boundary of the entire area proposed to be included in the structure plan to the concerned district collector, okay, to the district collector or the planning authority or the new towns development authority as the case may be. म्हणजे ज्या ठिकाणी तो स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करायचा आहे, तिथे जी कोणती ऑथॉरिटी वर्कआउट करत असेल त्या ऑथॉरिटीला तशा पद्धतीचा प्लॅन हा दिला जात असतो किंवा तिथला जो कोणी ऑथराइज अधिकारी आहे त्याला तशा पद्धतीने या प्लॅन पाठवला जात असतो. क्लिअर? पुढे काय म्हटलंय लक्षात आलंय का? 42 व्यवस्थित पद्धतीने. त्यासोबत यामध्ये अजून एक कंडिशन आहे 42H मध्ये की डिक्लेरेशन ऑफिशियल गॅझेट मध्ये किंवा एक किंवा त्यापेक्षा जास्त न्यूजपेपर मध्ये पब्लिश केलं जात असतं किंवा ते करणं बंधनकारक असते. म्हणजेच काय, मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचायला पाहिजे, ज्यामुळे पब्लिकला, लोकांना ती माहिती मिळेल आणि प्लॅनिंग प्रोसेस जी आहे ही ट्रान्सपरंट केली जाईल. हे सुद्धा याचा एक पार्ट आहे. आता एकदा जर का स्ट्रक्चरल प्लॅनच्या बाउंड्री प्लॅन लोकांपर्यंत पोहोचला, म्हणजेच तो लोकांना इन्स्पेक्शन साठी अवेलेबल करून दिला जातो. म्हणजेच काय, जे लोक आहे, पब्लिक आहे, तो प्लॅन ऑफिस मध्ये जाऊन पाहू शकतात. आता कोणकोणत्या, तर कलेक्टर ऑफिस मध्ये, प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ऑफिस मध्ये तो प्लॅन अवेलेबल केला जातो लोकांना बघण्यासाठी. आणि त्यामुळे काय, तर पब्लिक अवेअरनेस आणि पार्टिसिपेशनचा जे काही प्रकार आहे तो वाढला जातो. म्हणजेच काय, तो प्लॅनला इन्स्पेक्ट करण्यासाठी लोक स्वतःहून पुढे येतील, त्यासोबतच लोकांचं पार्टिसिपेशन त्या स्ट्रक्चर प्लॅनला घेऊन वाढल्या जाऊ शकतं. क्लिअर? हे सांगितलंय 42H मध्ये. क्लिअर आहे? खूप सिंपल होतं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर 42I काय सांगतो, टाउन प्लॅनिंग ऑफिसर, TPO. आता TPO काय असतो किंवा टाउन प्लॅनिंग ऑफिसरचं नेमकं काम काय आहे, याला कधी अपॉइंट केलं जात असतं. बघा, स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचं इंटेन्शन डिक्लेअर करते, म्हणजे सेक्शन नंबर 42H मध्ये जसं आपण बघितलं, सेक्शन नंबर 42H च्या क्लॉज नंबर 1 मध्ये काय बघितलं होतं की जे इंटेन्शन प्रिपेअर केलं जातं किंवा इंटेन्शन डिक्लेअर केलं जातं, तेव्हाच एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर TPO अपॉइंट केला जात असतो त्या पर्टिक्युलर एरियासाठी. हा ऑफिसर कमीत कमी डेप्टी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगच्या रँक पेक्षा कमी नसला पाहिजे. म्हणजेच डेप्टी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर पर्यंत चालेल, पण त्यापेक्षा कमी नसायला पाहिजे किंवा त्या रँक पेक्षा कमी नसायला पाहिजे. म्हणजेच काय, स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्यासाठी एक एक्सपिरियन्स्ड
आणि सिनियर पर्सन तिथे अपॉइंट केला जातो, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर प्लान स्ट्रक्चर प्लान प्रिपेअर व्हायला पाहिजे, हा याचा मागचा मोटो दिसतो. क्लिअर. आता हा टाउन प्लॅनर तिथे अपॉइंटर केलेला आहे. आता याचा मेन रोल काय असतो तो पण समजून घ्या. टाउन प्लॅनिंग ऑफिसरची मेन जबाबदारी काय किंवा त्याचा मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, ती म्हणजे स्ट्रक्चर प्लॅनसाठी प्रपोजल तयार करणं, त्या प्लॅनला प्रॉपरली फॉर्म्युलेशन करणं. हा प्लॅन फक्त इंटरनल एरियासाठी नसतो, तर तो बाहेरील जो काही आजूबाजूचा फ्रिंज एरियाच्या बाजूबाजूचा जो रिजन आहे त्यासोबत सुद्धा इंटरॅक्ट असतो किंवा त्याच्यासोबत सुद्धा त्याचं इंटरॅक्शन असते. म्हणजेच त्या पर्टिक्युलर बाहेरच्या एरिया सोबत कनेक्टिव्हिटी किंवा इंटरलिंकिंग कसं आहे किंवा कसं असू शकते हे सुद्धा याच प्लॅन मध्ये कन्सिडर केलं जात असते. ओके. यामध्येच काय, हा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करताना त्या टीपीओला काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या की ट्रान्सपोर्टेशनची रिलेटेड असतात त्या करणं कंपल्सरी आहे. जसं की नॅशनल हायवे, स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड, रेल्वेज, वॉटरवेज, एअरपोर्ट. आणि हे जे सगळे आहे, हे डिस्ट्रिक्ट रोड, रेल्वे, वॉटरवे, एअरपोर्ट, म्हणजेच काय, ही प्लॅनिंग जी आहे ही कनेक्टिव्हिटी बेस्ड वर असायला पाहिजे. म्हणजे या एरियापासून दुसऱ्या एरियाला कोणत्या पद्धतीने कनेक्ट करता येईल त्या कनेक्टिव्हिटी बेस्ड प्रोसिजरवर ही प्लॅनिंग तयार करणं हे त्या टाउन प्लॅनिंग ऑफिसरचं काम असतं. यासोबतच त्या ऑफिसरला किंवा टाउन प्लॅनिंग ऑफिसरला ज्या वेळेला स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करायचा असतो किंवा त्याचं फॉर्म्युलेशन करायचं असतं त्यावेळेला त्याला काही जिओग्राफिकल फीचर सुद्धा कन्सिडर करावं लागतात. आणि ते प्लॅनिंग करताना नॅचरल किंवा जिओग्राफिकल जे काही फीचर्स आहे ते कन्सिडर करणं इथे बंधनकारक आहे. ज्यामध्ये रिव्हर्स इथे दाखवलेला आहे, जसं की काही रिव्हर्स असू दे, लेक्स असू दे, नाला असू दे, हिल्स, फॉरेस्ट एरिया असू दे, हे सर्व कन्सिडर करावं लागेल. यामुळे काय की स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करताना एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि सस्टेनेबल प्लॅन तिथे प्रिपेअर केला जाऊ शकतो. हे त्या बेसिक हे काम त्या टाउन प्लॅनिंग ऑफिसरचं असते. म्हणजे लक्षात घ्या, टाउन प्लॅनिंग ऑफिसर फक्त आणि फक्त स्ट्रक्चर प्लॅन करताना खूप महत्वाच्या गोष्टीचा रोल प्ले करतो, ज्यामध्ये इंटरलिंकिंग कनेक्टिव्हिटी किंवा रोड नेटवर्क असू दे, एअरपोर्ट असू दे, हायवे, नॅशनल हायवे, डिस्ट्रिक्ट रोड, त्यानंतर एअरपोर्ट, काय जे असेल नसेल ती कनेक्टिव्हिटी, यासोबतच तिथली नॅचरल आणि जिओग्राफिकल फीचर जे असतील हे सुद्धा त्याला स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करताना कन्सिडर करणं गरजेचं आहे. लक्षात आलं. आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की सर स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करताना हा स्ट्रक्चर प्लॅन मध्ये नेमके कोणते कोणते कॉन्टेंट घ्यायला पाहिजे किंवा कोणते कोणते कॉन्टेंट असायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रक्चर प्लॅन हा मॅक्रो लेवल प्लॅनिंग डॉक्युमेंट आहे. हा संपूर्ण रिजनसाठी किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी किंवा न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एरियासाठी प्रिपेअर केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, त्या एरियाचं डेव्हलपमेंट कसं होणार आणि कोणत्या पद्धतीत होऊ शकतं हे सांगण्यासाठी हा स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर केला जातो. यामध्ये काय काय असू शकतं, तर यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, तर यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम जसं की रोड, रेल्वे, वॉटरवेज, एअरपोर्ट, या सगळ्या त्या गोष्टी इन्क्लूड असायला पाहिजे. त्यासोबतच मिनिमम रोड विड्थ चे जे काही नॉर्म्स आहे हे स्ट्रक्चर प्लॅन मध्ये डिसाइड केले जातात. आता मिनिमम रोड प्लॅन्स काय असतात किंवा जसं की पहिला पार्ट होता ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन सच ॲज अ रोड, क्लासिफाईड रोड, रेल्वे, वॉटरवे, कॅनॉल, एअरपोर्ट इन्क्लुडिंग द एक्सटेन्शन अँड डेव्हलपमेंट, हे स्ट्रक्चर प्लॅन मध्ये येणार. त्यासोबतच एक कंडिशन आहे जी की रोड इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आहे. आता रोड इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात काय आहे, तर मिनिमम रोड विड्थ नॉर्म्स जे आहे हे या स्ट्रक्चर प्लॅन मध्ये तयार केले जातात. जसं की नगरपंचायत जर असेल तर मिनिमम 9 मीटरचा रोड असायला पाहिजे. आता बी क्लास जर का असेल तर 12 मीटरचा, ए क्लास असेल तर ए क्लास किंवा म्हणजे इन केस ऑफ नगरपंचायत नॉन म्युनिसिपल टाउन तर मिनिमम रोड विड्थ ही 9 मीटरची असणं गरजेचं आहे, मिनिमम, किंवा त्यापेक्षा चालेल जास्त. कनेक्टिव्हिटी रोड म्हणतोय, हा मेन कनेक्टिंग रोड आहे.
इन केस ऑफ बी किंवा सी क्लास म्युनिसिपल काउन्सिल असेल किंवा मिनिमम रोड विड्थ तिथे 12 मीटर असायला पाहिजे. इन केस ऑफ ए क्लास म्युनिसिपल काउन्सिल असेल किंवा डी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर मिनिमम रोड हा 15 मीटरचा असणं आवश्यक आहे. हे स्ट्रक्चर प्लॅन मध्ये प्रिपेअर केलं जातं किंवा शो केलं जातं, दाखवलं जातं किंवा त्याचे कॉन्टेंट मध्ये घेतलं जातं. इन केस ऑफ ऑल अदर प्लॅनिंग ऑथॉरिटीज ॲज मे बी न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी किंवा अजून कोणती रिजन असेल तिथे मिनिमम 18 मीटरचा रोड असणं गरजेचं आहे. म्हणजेच स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करताना ह्या ज्या मिनिमम रोड विड्थ नॉर्म्स जे आहे जे की आपण UDCPR मध्ये बघतोय किंवा बाकीच्या केसेसमध्ये हे सुद्धा इथे क्लॅरिफाय करून दिलेले आहे की त्या रिजन्समध्ये किंवा त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये किंवा त्या न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एरियामध्ये साधारणतः त्या लोकल ऑथॉरिटीच्या कंडिशनवरनं म्हणजे नगरपंचायत आहे, काउन्सिल आहे, कॉर्पोरेशन आहे त्याच्या कंडिशनवरनं त्यासाठी किती मिनिमम रोड असायला पाहिजे हे त्यामध्ये दाखवलं जात असतं. यासोबतच मोबिलिटी प्लॅन सुद्धा यामध्ये तयार केला जात असतो. आता हा मोबिलिटी प्लॅन काय असतो की इंटर आणि इंट्रा सिटी कनेक्टिव्हिटी म्हणजे इंटर आणि इंट्रा सिटीच्या आतमध्ये आणि सिटीच्या बाहेर काय कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने आपण प्रोव्हाइड करू शकतो ह्यावर फोकस केलं जातं या स्ट्रक्चर प्लॅन मध्ये. यासोबतच पब्लिक युटिलिटीज आहे जसं की वॉटर सप्लाय, ड्रेनेज सिस्टम, इलेक्ट्रिसिटी ह्या सुद्धा यावर फोकस केलं जातं त्या पर्टिक्युलर रिजनला किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला किंवा NTDA एरियाला यामध्ये घेतलं जात असतं. त्यासोबत नॅचरल जे काही फीचर्स आहे त्यांचं प्रिझर्वेशन जसं की रिव्हर्स आहे, हिल आहे, फॉरेस्ट आहे यांचं प्रॉपर प्रिझर्वेशन कसं केलं जाईल हा सुद्धा पॉइंट त्यामध्ये घेतला जातो. त्यासोबतच जे काही रिजनल पार्क असतील ते सुद्धा या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये घेतले जातात आणि बाकी ज्या काही उरलेल्या अम्युनिटीज असतील किंवा पब्लिक अम्युनिटीज आहे या सुद्धा या स्ट्रक्चर प्लॅनच्या कॉन्टेंट ऍड केलेल्या जातात. लक्षात आलं. जसं की प्रिझर्वेशन कन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एरियाज ऑफ अ नॅचरल एन्व्हायरमेंट अँड लँडस्केप, regional and town level parks, other regional and town public amenities as may be approved by the state government from time to time. म्हणजे ज्या की स्टेट गव्हर्नमेंट कडून अप्रूव्ह केल्या जातील ते सुद्धा या स्ट्रक्चर प्लॅन मध्ये समाविष्ट केले जातात आणि ह्या सर्व गोष्टी कंटेंट ऑफ स्ट्रक्चर प्लॅन मध्ये ऍड केल्या जातात किंवा त्यामध्ये फोकस केले जातात. यावरून तुम्हाला लक्षात येते की स्ट्रक्चर प्लॅन नेमका काय असतो किंवा स्ट्रक्चर प्लॅन प्रिपेअर करताना कसा करायला पाहिजे. ऍक्च्युली हा व्हिडिओ फक्त आणि इंटरव्ह्यू देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बनवत आहे त्यामुळे याचा काय मला फार डिटेलमध्ये जात नाही किंवा मला दाखवायची गरज नाही. पण एक लक्षात असू द्या की ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने कॉन्टेंट तयार करतो किंवा माहित असतो या कॉन्टेंटच्या बेसिसवरच तो प्लॅन तयार केला जातो. म्हणजेच काय याचा पूर्ण फिनॉमिनॉन प्रोसिजर कशी आहे किंवा हा कसा असू शकतो हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. नेक्स्ट 42K काय सांगितलंय 42K मध्ये म्हणते प्रिपरेशन अँड पब्लिकेशन ऑफ नोटीस फॉर अ ड्राफ्ट स्ट्रक्चर प्लॅन. बघा आता यामध्ये काय म्हटलंय की तो टाउन प्लॅनिंग ऑफिसर जो की अपॉइंट केला होता ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन ऑफ स्ट्रक्चरल प्लॅन. ओके, तो जो टाउन प्लॅनिंग ऑफिसर स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला होता तो टाउन प्लॅनिंग ऑफिसरला 6 महिन्याच्या आत, बघा काय म्हणतोय मी 6 महिन्याच्या आत टाउन प्लॅनिंग ऑफिसर शाल नॉट लॅटर दॅन 6 मंथ म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त नाही 6 महिन्याच्या आत ड्राफ्ट स्ट्रक्चरल प्लॅन तयार करावा लागतो. त्याला काय 6 महिन्याच्या आत ड्राफ्ट स्ट्रक्चरल प्लॅन तयार करणं गरजेचं आहे आणि त्याची नोटीस ऑफिशियल गॅझेट मध्ये पब्लिश करणं गरजेचं आहे जेणेकरून लोकांना तशी माहिती होईल, लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल आणि लोकांकडनं त्यावर 30 दिवसाच्या आत सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातील. म्हणजेच किती विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. लक्षात आलं. म्हणजे 30 दिवसाच्या त्यावर सजेशन ऑब्जेक्शन्स मागितले जातात जेणेकरून त्यावर जे काही व्हॅलिड सजेशन्स असतील, जे काही व्हॅलिड ऑब्जेक्शन्स असतील ते लोकांकडनं अवेलेबल करून घेतले जातात किंवा ते मागवले जातात. The notice shall state the name of the place where a copy of structural plan shall be available for the inspection of public. The notice shall also state that copies of map, charts and reports explaining the provision of the structure plan are available for inspection by the public and certified copies thereof are extracts therefrom
आर ऑल्सो अवेलेबल फॉर द सेल टू द पब्लिक ॲट अ रिझनेबल प्राइस फॉर द प्लेस सो नेम. जो नोटीस पब्लिश केला जातो त्यामध्ये हे सुद्धा नमूद करणं गरजेचं असते की स्ट्रक्चरल प्लॅनची ड्राफ्ट कॉपी कुठे अवेलेबल आहे, लोकांना ती इन्स्पेक्शनसाठी किंवा त्यांना माहिती होण्यासाठी ती कुठे अवेलेबल असणार आहे, साधारणतः किती दिवस अवेलेबल असेल, अशा पद्धतीने तुम्हाला त्या नोटीसमध्ये सांगणं गरजेचं असते. त्यासोबतच ती जर का लोक विकत घ्यायची इच्छा असेल तर ती रिझनेबल प्राइसमध्ये ती लोकांना अवेलेबल करून देणं हे सुद्धा काम स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत केलं जातं आणि हे कोणी करायला पाहिजे तर टाउन प्लॅनिंग ऑफिसरने करायला पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट 42L ऑब्जेक्शन टू द ड्राफ्ट स्ट्रक्चरल प्लॅन. आता हा जो ड्राफ्ट स्ट्रक्चरल प्लॅन तयार केला होता, ओके, त्यावर काही ऑब्जेक्शन आणि सजेशन्स हे टाउन प्लॅनिंग कमिटी, बघा टाउन प्लॅनिंग ऑफिसर एक प्लॅनिंग कमिटीकडे फॉरवर्ड करतो. जेवढेही ऑब्जेक्शन सजेशन आले असतील ते प्लॅनिंग कमिटीकडे फॉरवर्ड केले जातात. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल की सजेशन ऑब्जेक्शन जे काही येत असेल स्ट्रक्चर प्लॅनच्या रिलेटेड हे कोण बघेल, प्लॅनिंग कमिटी. लक्षात आलं. आणि कोण पाठवणार, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट इफ विदिन अ टाइम अलाउड अंडर द सबसेक्शन 1 ऑफ 42K एनी पर्सन कम्युनिकेट इन रायटिंग to the town planning officer any suggestion objection relating to the draft SP म्हणजे structural plan. The town planning officer shall forward the suggestion or objection received by him along with the draft structure to the planning committee. लक्षात आलं, लक्षात आलंय का? म्हणजे कोणाकडे जाणार, प्लॅनिंग कमिटीकडे. प्लॅनिंग कमिटी ही कमिटी काय करते, ही कमिटी DTP डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर, ही जी कमिटी आहे ही कमिटी कोणाकडून कोणा थ्रू अपॉइंट केली जात असते तर डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर द्वारे अपॉइंट केली जात असते, ज्यात डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असतो. म्हणजे बघा प्लॅनिंग कमिटीमध्ये कोण कोण असू शकतं, एक लक्षात घ्या. ही जी प्लॅनिंग कमिटी आहे ही जी प्लॅनिंग कमिटी आहे ही कोणाकडून अपॉइंट केली जाते, अपॉइंटेड बाय DTP डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅन. बरोबर आहे. DTP कडनं ही प्लॅनिंग कमिटी अपॉइंट केली जाते. यामध्ये कोण कोण असतं, यामध्ये कोण कोण असतं तर एक लक्षात घ्या. म्हणजे प्लॅनिंग कमिटीमध्ये जे कॉन्स्टिट्यूशन केली जाते प्लॅनिंग कमिटीचं ते कसं असतं ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. यामध्ये एक असतो डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर, डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. ओके, लक्षात घ्या. डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असेल. त्यासोबतच यामध्ये असतो कलेक्टरचा एक रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, एक असतो कलेक्टर रिप्रेझेंटेटिव्ह आणि एक थर्ड नंबरवर असतात. हा एक आणि यामध्ये दोन एक्सपर्ट त्या पर्टिक्युलर एरियाच्या रिलेटेड किंवा आपण ज्याला सायंटिस्ट बोलतो किंवा त्यांना त्या संबंधित विषयाची जास्त माहिती असते असे लोक. सो हे किती असतात, दोन एक्सपर्ट. ओके, म्हणजेच टोटल बघा प्लॅनिंग कमिटी शाल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग मेंबर: डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर और an officer not below the rank of deputy collector nominated by him. लक्षात आलं. म्हणजे हा जो कलेक्टर रिप्रेझेंटेटिव्ह आहे हा कोण आहे तर एकतर स्वतः डिस्ट्रिक्ट कलेक्टर राहील किंवा त्याने जो पर्सन नॉमिनेटेड केला असेल पण त्याची रँक ही डेप्टी कलेक्टर पेक्षा कमी नसायला पाहिजे. लक्षात आलं. त्यासोबतच पर्सन नॉट एक्सिडिंग 2, 2 पेक्षा जास्त नाही, म्हणजे एक पण असू शकतो 2 पण असू शकतो. म्हणजे इथे प्लॅनिंग कमिटीमध्ये मॅक्झिमम किती लोक असू शकतात, एक हा आणि 2 हे, म्हणजे टोटल 4 लोक मॅक्झिमम असू शकतात. यापेक्षा कमी पण असेल म्हणजे एक्सपर्ट एक पण असू शकतो, पण इथे 2 दिले आहे म्हणून टोटल मी मॅक्झिमम सांगतोय 4 लोक असू शकतात. पर्सन नॉट एक्सिडिंग 2 हॅव्हिंग अ स्पेशल नॉलेज और प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ मॅटर रिलेटिंग टू द सेक्शन 42J. म्हणजे 42J नुसार जे काही पॉइंट्स दिलेले आहे त्याची त्यांना परफेक्ट माहिती असायला पाहिजे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असायला पाहिजे, ते लोक यामध्ये असतात. लक्षात आलं.
म्हणजे ऑब्जेक्शन सजेशन जे कोणते येतील टाउन प्लॅनिंग ऑफिसरकडे ते हँडओव्हर करेल प्लॅनिंग कमिटीकडे. प्लॅनिंग कमिटी कोण अपॉइंट करते तर स्वतः डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर त्या प्लॅनिंग कमिटीला अपॉइंट करतो, ज्यामध्ये एक डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असतो, एक कलेक्टर किंवा त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू शकतो आणि 2 एक्सपर्ट असू शकतात. क्लिअर? ह्या होता मित्रांनो 24L 22L. क्लिअर? नेक्स्ट आहे 42M सबमिशन ऑफ ड्राफ्ट स्ट्रक्चरल प्लॅन. आता हा ड्राफ्ट स्ट्रक्चरल प्लॅन सबमिट करायचा आहे. प्लॅनिंग कमिटीकडे ऑलरेडी तशा पद्धतीचे ऑब्जेक्शन सजेशन्स आले होते. प्लॅनिंग कमिटी ऑब्जेक्शन सजेशन जे काही व्हॅलिड आहे, जे खरंच ज्यावर विचार करण्याजोगते आहे ते कन्सिडर करेल आणि ते कन्सिडर करून त्यांची हिअरिंग घेते आणि प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून रिमार्क घेऊन एक फायनल रिपोर्ट मॉडिफिकेशन तयार करून 2 महिन्याच्या आत, किती 2 महिन्याच्या आत स्टेट गव्हर्नमेंटकडे सबमिट केलं जात असते. लक्षात घ्या मी काय सांगतो. 42M काय सांगतो. द प्लॅनिंग कमिटी शाल रिसिव्ह ऑन ऑब्जेक्शन अँड सजेशन फ्रॉम द टाउन प्लॅनिंग ऑफिसर, make such an inquiry as it may be considered necessary, give the reasonable opportunity for being heard to any person including the representative of department of the state government who may have filed any objection or made any suggestion in respect of draft structural plan. In case area within the planning authority, new town development authority, as the case may be, the planning committee shall before submitting draft structural plan to the state government within a 7 days after the specified 30 days period as mentioned in subsection 1 of section 42K, forward copy of all suggestion objection to the planning authority or a new towns development authority. The planning authority or a new towns development authority shall forward its remarks on all such objection suggestion as it may be a draft structural plan to the planning committee within a period of 1 month from the date of its receipt of the copies such objection and suggestion. Planning committee shall after consider the same submit the report of list of modification changes carried out in the same draft structural plan as it may be considered to the state government for the sanction within a period of 2 months. म्हणजेच काय, आता तुम्ही म्हणाल की सर इथे 7 days दिलेले आहे किंवा इथे 1 month दिलेला आहे. हा तुम्ही आत्ता लक्षात ठेवू नका, कारण हे तुम्हाला डिटेल मध्ये स्टडी करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं माहित असायला पाहिजे की प्लॅनिंग कमिटी गव्हर्नमेंटला 2 महिन्याच्या आत, किती 2 महिन्याच्या आत. ओके, आता तुम्ही म्हणाल की आत्ता का बरं लक्षात ठेवू नका, कारण आपल्याला इंटरव्ह्यूसाठी आणि आपल्याकडे टाइम फार कमी आहे, फार म्हणजे नाहीच आहे. त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा की 2 महिने. ओके, तर 2 महिन्याच्या आत स्टेट गव्हर्नमेंटकडे सबमिट करते. एवढं ज्यावेळेला डिटेलमध्ये तुम्ही स्टडी कराल त्यावेळेला या 7 days आणि 1 monthचा पुन्हा मी याचा अर्थ काय होतो कसा होतो ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल. क्लिअर? त्यानंतर 42N काय सांगतो, सँक्शन टू द ड्राफ्ट स्ट्रक्चर प्लॅन. ओके, आता हे गव्हर्नमेंटकडे आलेलं आहे, म्हणजे त्या स्ट्रक्चर प्लॅनला सँक्शनिंग द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं हे ठरवण्याचं काम गव्हर्नमेंटचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट ड्राफ्ट स्ट्रक्चर प्लॅन 6 महिन्याच्या आत सँक्शन करावा लागतो. लक्षात घ्या, स्टेट गव्हर्नमेंटला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा 6 महिन्याच्या आत सँक्शन करावा लागतो. म्हणजे 6 महिन्याच्या आत सँक्शन पिरियड दिलाय गव्हर्नमेंटला. 6 months फॉर सँक्शनिंग. ओके, मी असं म्हणतोय, चालेल, 6 months फॉर सँक्शनिंग. पण जर का तो 6 महिन्यात होत नसेल तर गव्हर्नमेंट प्लस 3 महिने अजून वाढून घेऊ शकते, म्हणजे प्लस 3 month एक्सटेन्शन दिलेलं आहे. 3 महिन्याचं काय आहे, एक्सटेन्शन दिलेलं आहे, स्वतः वाढून घेऊ शकते. म्हणजे टोटल जर पिरियड बघितला तर हा 9 months आहे. ओके, 3 महिने एक्सटेन्शन, 6 महिने ओरिजिनल पिरियड, 6 महिने ओरिजिनल पिरियड. हा गव्हर्नमेंट प्लॅन अप्रूव्ह करू शकते विदाउट मॉडिफिकेशन, किंवा त्यामध्ये काही सबस्टेन्शियल चेंजेस असतील तर ते पुन्हा पब्लिक नोटीस दिला जातो, त्यानुसार ते सबस्टेन्शियल चेंजेस केले जातात, किंवा तो स्ट्रक्चरल प्लॅन पुन्हा रिफ्यूज केला जाऊ शकतो, पुन्हा नवीन करण्यास सांगू शकतात. म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंटचं काही डिसिजन असू शकतं जे की रिलेटेड असेल त्या स्ट्रक्चर
प्लॅनच्या संदर्भात, आणि हा स्ट्रक्चर प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटला मिळाला त्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत सँक्शनिंग त्याला, म्हणजे त्यावर काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं असते. सँक्शन द्या, नका देऊ, विथ मॉडिफिकेशन द्या, विदाऊट मॉडिफिकेशन द्या, रिफ्यूज करा, रिजेक्ट करा, फ्रेश तयार करायला लावा, द डिसिजन मे बी एनिथिंग, फक्त त्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे 6 महिन्याच्या आत. इन केस स्ट्रक्चर प्लॅन मोठा असेल, काहीतरी खूप कॉम्प्लिकेशन्स असतील, तर त्यासाठी पुन्हा 3 महिने ते स्वतः वाढून घेऊ शकतात, पण 9 महिन्यापेक्षा जास्त पिरियड त्यासाठी लागणार नाही. लक्षात आलं? हा सांगतो सेक्शन नंबर 42N. क्लिअर? नेक्स्ट आहे 42O, ऑब्लिगेशन टू ॲक्वायर द रिझर्व्ह लँड. हा खूप महत्वाचा आहे. आता हा जो सेक्शन आहे रिझर्व्ह लँडच्या संदर्भात, ऑब्व्हियसली हा सेक्शन रिलेट करतो सेक्शन नंबर 127 सोबत, ज्यामध्ये आपण इंटरव्ह्यू मध्ये किंवा मॉक इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बरेचसे यावर क्वेश्चन घेतले, किंवा आपल्या मॉक इंटरव्ह्यू लेक्चर मध्ये किंवा मॉड्यूल्स मध्ये सुद्धा 127च्या संदर्भात बोललेलो आहोत. बरोबर आहे? जर स्ट्रक्चर प्लॅन मध्ये रिझर्व्ह जी लँड असेल, जी लँड रिझर्व्ह केली असेल स्ट्रक्चर प्लॅनच्या कॉन्टेंटसाठी, ओके, जे काही कॉन्टेंट बघितले होते त्यासाठी, जर का ती लँड रिझर्व्ह असेल, जर का ती 20 वर्षाच्या आत ॲक्वायर केली जात नसेल, तर लँड ओनर त्या ऑथॉरिटीला नोटीस देऊ शकतो आणि सेक्शन 127 नुसार रिझर्वेशन लॅप्स होऊ शकते. लक्षात आलं? म्हणजेच काय, where any land has not been acquired within a period of 20 years from the date on which final structure plan come into the force, any owner of land may be noticed in the writing served to the planning authority, the development authority, or as case may be the appropriate authority required to acquire his interest therein, and thereupon the provision of section 127 providing for lapsing of reservation shall apply in relation to the such land as they apply in relation to the land reserve under any plan under this act. क्लिअर? म्हणजेच काय, तर जे रिझर्वेशन आहे ते लॅप्स होईल आणि स्वतः ती नोटीस तो लँड ओनर, त्या जमिनीचा मूळ मालक, तो भोगवटदार त्या पर्टिक्युलर अप्रोप्रिएट ऑथॉरिटीला देऊ शकतो, जी सेक्शन 127 नुसार काय सांगते, तर लॅप्स ऑफ रिझर्वेशन संदर्भात त्यामध्ये सांगितलं जातं. क्लिअर? हा होता मित्रांनो स्ट्रक्चर प्लॅन. क्लिअर? आय होप सो लोकल एरिया प्लॅन, स्ट्रक्चर प्लॅन तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. पुन्हा एकदा हवं तर व्यवस्थित बघा, खूप शॉर्टमध्ये तयार केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला या संदर्भात माहिती पडेल. स्ट्रक्चर प्लॅनमध्ये काय असतं, लोकल एरिया प्लॅनमध्ये काय असतं, किंवा नवीन पद्धतीच्या डेफिनेशन्स काय आल्या ह्या तुम्हाला माहिती पडावं, यासाठी हा व्हिडिओ होता. आय होप सो तुमचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू खूप स्मूथली आणि खूप चांगल्या पद्धतीने जाऊ, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही लोक खूप प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे, आणि ऑब्व्हियसली ती जागा त्या वेल डिझर्व पर्सनसाठी रिझर्व आहे, म्हणजेच तुम्ही त्यासाठी कॅपेबल आहे. 100% तुमचं तिथे सिलेक्शन होईलच अशी मी अपेक्षा करतो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.